नमस्कार, मी प्रियंका। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीटेक सॉफ्टवेअर इंजिनियर या कोर्सबद्दल माहिती। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बीटेक सॉफ्टवेअर इंजिनियर नक्की काय आहे, यामध्ये आपल्याला कोणकोणते मुख्य घटक शिकण्यास भेटतात, तसेच करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि आपल्याला पात्रता कोणकोणती लागते या कोर्ससाठी ऍडमिशन घेण्यासाठी, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर फर्स्ट, बीटेक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे काय? तर बीटेक सॉफ्टवेअर इंजिनियर ही एक इंजिनिअरिंगची शाखा आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरची रचना, डिझायनिंग या संबंधित तांत्रिक ज्ञान मिळते। तसेच विद्यार्थ्यांना जी संगणक प्रणाली आहे किंवा सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स आहेत आणि जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्याचं तांत्रिक ज्ञान विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये शिकण्यास भेटते। तसेच सॉफ्टवेअरची रचना, देखभाल कशी करायची, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून त्या कशा उपयोगात आणायच्या या संबंधीचं सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये शिकण्यास भेटते। तर आता पाहूया की बीटेक सॉफ्टवेअर इंजिनियरचे मुख्य घटक कोणकोणते आहेत। तर फर्स्ट आहे प्रोग्रामिंग लँग्वेज। तर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जावा, पायथॉन, C++ या सगळ्या गोष्टींचं ज्ञान किंवा बेसिक माहिती विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये शिकण्यास भेटते। तसेच सिस्टीम डिझायनिंग, वेब डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, त्यानंतर नेटवर्किंग, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, मॅथमॅटिकल अँड अल्गोरिथमिक ज्ञान या सगळ्या मुख्य गोष्टी आहेत, मुख्य घटक आहेत। हे सगळ्या गोष्टी आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनियर या कोर्समध्ये शिकण्यास भेटतात। तर आता पाहूया की कोणकोणत्या जॉबच्या संधी उपलब्ध आहेत हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर। तर विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून, तसेच डेटा सायंटिस्ट म्हणून किंवा ज्या वेगवेगळ्या IT कंपन्याज आहेत, म्हणजे आपल्याला गुगल, मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, विप्रो यासारख्या ज्या मोठमोठ्या कंपन्याज आहेत त्या सगळ्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध आहेत। तर आता पाहूयात की जर हा कोर्स जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचा असेल तर पात्रता कोणकोणती लागते। तर विद्यार्थ्यांना 12th सायन्सला PCM हा ग्रुप असावा लागतो, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हा ग्रुप असणे कंपल्सरी आहे। तसेच विद्यार्थ्यांना 50 ते 60% गुण मिळणे आवश्यक आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, म्हणजे जर ऑल इंडियामध्ये जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स ही एक्झाम द्यावी लागते। आणि जर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रासाठी MST CET ची एक्झाम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ठेवलेली आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना हा 4 वर्षाचा कोर्स असून यामध्ये विद्यार्थ्यांना 8 सेमिस्टर आहेत आणि प्रत्येक सेमिस्टरमध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीचं नॉलेज विद्यार्थ्यांना शिकवलं जातं। आता पाहूयात की जर हा कोर्स कंप्लीट केला तर विद्यार्थ्यांना किती सॅलरी भेटू शकते। तर हा जर कोर्स विद्यार्थ्यांनी कंप्लीट केला तर विद्यार्थ्यांना 6 ते 7 लाख रुपये पर इयर सॅलरी भेटू शकते, जर स्टार्टिंग सॅलरी। आणि जर विद्यार्थ्यांकडे एक्सपिरियन्स असेल किंवा कम्युनिकेशन स्किल विद्यार्थ्यांचं चांगलं असेल तर तेच पॅकेज थोडंसं हाय सुद्धा होऊ शकतं, कारण की हा एक असा कोर्स आहे ज्यामध्ये तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या गोष्टी विद्यार्थी शिकू शकतात आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ज्या नवनवीन तंत्रज्ञान आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना काम करायची संधी भेटू शकते। आणि भारतामध्ये अशा खूप साऱ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत ज्या आपल्याला कमीत कमी फीजमध्ये चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज सहित हा कोर्स कंप्लीट करून देतात। जर विद्यार्थ्यांना हे जाणून घ्यायचं असेल की हा कोर्स जर भारतामध्ये अशा कोणत्या टॉपच्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 100% प्लेसमेंट सहित हा कोर्स कंप्लीट करू शकतो, तर खालील दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।